नमस्कार मित्रांनो, 3P शेअर मार्केट क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागामध्ये आपण चार्टवरचे रिव्हर्सलचे दोन चार्ट पॅटर्न आपण पाहिले. एक म्हणजे बुलिश रिव्हर्सलचा चार्ट पॅटर्न बघितला. बुलिश रिव्हर्सलचे चार्ट पॅटर्न हे बॉटम लेवलला तयार होतात आणि बेरिश रिव्हर्सलचे चार्ट पॅटर्न हे टॉप लेवल वरच्या साईडला तयार होतात. या दोन्ही प्रकारच्या चार्टमध्ये एक डबल बॉटम आणि दुसरा डबल टॉप या पद्धतीचे चार्ट पॅटर्न आपण काल अभ्यास. याच पॅटर्नला वेगवेगळ्या नावानं दोन नावानं विचारलं जाते. एकाला जो डबल बॉटम आहे त्याला डब्ल्यू पॅटर्न म्हटलं जातं आणि टॉप लेवलला डबल टॉप ज्या पॅटर्नला म्हणतो आपण त्याला एम पॅटर्न असं म्हटलं जातं. तो इंग्रजीतील एम अक्षरासारखा दिसतो म्हणून त्याच्यासाठी त्याला काय म्हटलं जातं, एम पॅटर्न. आता हे दोन पॅटर्न बघितल्यानंतर एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न, एक बुलिश रिव्हर्सलचा चार्ट पॅटर्न बघितला आणि एक बेरिश रिव्हर्सलचा चार्ट पॅटर्न. हे रिव्हर्सल चार्ट पॅटर्न म्हणजेच काय, तर पूर्वीचा असणारा ट्रेंड करण्याची ताकद. आता ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये चार्ट तयार होतात ते वेगळ्या पद्धतीचे तयार होतात. आता ह्याला रिव्हर्सल चार्ट पॅटर्न म्हटल्यानंतर पूर्वीचा असणारा ट्रेंड चेंज करण्याची ताकद ज्या चार्ट पॅटर्न मध्ये आहे असे हे चार्ट पॅटर्न. हे चार्ट पॅटर्न तयार झाल्यानंतर पूर्वीचा असणारा ट्रेंड चेंज होतो. मग एक पॅटर्न जो बघितला आपण, जो पहिला पॅटर्न आपण बघितला तो कुठला बघितला, डबल टॉप चार्ट पॅटर्न. आपण पहिला जो आपण चार्ट पॅटर्न बघितला तो कुठला बघितला, उजळणी वजा करताऐवजी आपण काय बघू, त्याला एक बघितला आपण डबल टॉप, ज्यालाच काय म्हटलं जात होतं, तो यम अक्षरासारखा दिसतो किंवा यम पॅटर्न. हा एक पॅटर्न बघितला. हा कुठला आहे, बेरिश रिव्हर्सल. बेरिश रिव्हर्सल. आता बिगनर लोकांना, सिनियर लोकांना ही गोष्ट लक्षात येईल, परंतु जे बिगनर आहेत, जे नवीन आहेत, शेअर मार्केट हे नव्याने शिकतायत, यांना हे रिव्हर्सल किंवा हे शब्द जरासे वेगळे वाटू शकतात. बेरिश रिव्हर्सल म्हणजे तो कुठं शोधायचा, याच्याऐवजी एक लक्षात घ्या, यम पॅटर्न ज्या वेळेला म्हणतो आपण किंवा डबल टॉप म्हणतो, टॉप म्हणजे वरच्या साईडला तयार होतो, अशा पद्धतीचा पॅटर्न ज्या वेळेला तयार होईल त्याच्या अगोदरचा ट्रेंड हा बुलिश असणार आणि वरती टॉपला हा तयार होतो म्हणजे याच्यानंतर ट्रेंड काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे, म्हणजे डाऊन साईडला जाणार आहे. बेरिश ट्रेंडची सुरुवात होणार. अगोदरचा ट्रेंड कसा असणार आहे, बुलिश असणार आहे आणि वरती गेल्यानंतर हा पॅटर्न तयार होतो आणि नंतर डाऊन ट्रेंडची सुरुवात. हा डबल टॉप चार्ट पॅटर्न आपण काल बघितला. त्याच्यानंतर दुसरा बघितला आपण डबल बॉटम. दुसरा बघितला आपण डबल बॉटम, ज्याला काय म्हटलं जातं, डब्ल्यू पॅटर्न. इंग्रजीतील डब्ल्यू अक्षरासारखा दिसतो म्हणून त्याला डब्ल्यू पॅटर्न म्हटलं जातं. आता हा तयार कुठं होतो, हा बुलिश रिव्हर्सल आहे. बुलिश रिव्हर्सल. बुलिश रिव्हर्सल पॅटर्न म्हणजे पूर्वीचा असणारा बेरिश ट्रेंड संपून बुलिश ट्रेंड सुरुवात होणार हे सांगायचं काम डब्ल्यू पॅटर्न तयार होतो. आता हा डब्ल्यू पॅटर्न कुठं तयार होतो, तर मार्केट वरून खालच्या दिशेनं येतंय आणि खाली आल्यानंतर त्या ठिकाणी हा डब्ल्यू पॅटर्न तयार होतो. तिथं एक नेकलाईन असते आणि ही नेकलाईन ब्रेक केल्यानंतर आपण काय करणार आहोत, ट्रेडमध्ये एंट्री घेणार आहोत. या पद्धतीनं बघितलेलं आहे आणि आपला स्टॉप लॉस या बॉटमच्या खालच्या साईडला स्टॉप लॉस राहील. म्हणजे हा पॅटर्न तयार कुठं होतो, तो दिसतो कसा आणि त्या ट्रेडवरती आपण एंट्री कुठे घेणार आहोत किंवा ट्रेड कुठं करणार आहोत, त्याचा स्टॉप लॉस कुठं राहणार आहे आणि आपलं टार्गेट काय असतील, या 3-4 गोष्टी आपण या दोन्ही पॅटर्न मध्ये
बारकाव्यानिशी समजून घेऊ. म्हणजे काल दोन्ही चार्ट पॅटर्न आपण पाहिले, त्याची काही उदाहरणं लाईव्ह मध्ये आपण उदाहरणं टाकली, त्याचे रिझल्ट आपण बघितले. आता आज जो आपण एक पॅटर्न, आज दोन पुन्हा चार्ट पॅटर्न बघायचे आहेत. एक बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न बघायचा आहे आणि एक बेरिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न, हे दोन बघायचं आहे. त्यातील पहिला जो आपण बघतो आहोत तो बेरिश ट्रेंड रिव्हर्सल चार्ट पॅटर्न बघणार आहोत. कुठला बघणार आहोत आपण? बेरिश ट्रेंड रिव्हर्सल चार्ट पॅटर्न. त्याच्यामध्ये कोणता आहे तो? हेड अँड शोल्डर. हा चार्ट पॅटर्न कुठला आहे? हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न. आता हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न प्राइस ऍक्शन मध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करणारा चार्ट पॅटर्न म्हणून ओळखला जातो. म्हणजे याच्यानंतर जर का हा ट्रेड कन्फर्म झाला तर चांगल्या प्रकारचा रिव्हर्सल, चांगल्या पद्धतीचा ट्रेड आपल्याला मिळू शकतो. चांगल्या पद्धतीचा ट्रेड आपल्याला याच्यावरती मिळू शकतो. म्हणून हा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हा जो चार्ट पॅटर्न आहे, हा चार्ट पॅटर्न ट्रेडरांच्या मध्ये अतिशय लोकप्रिय असणारा चार्ट पॅटर्न. जे प्रोफेशनल ट्रेडर आहेत त्या प्रोफेशनल ट्रेडरांच्या मध्ये सुद्धा अधिक लोकप्रिय असणारा चार्ट पॅटर्न म्हणून आपल्याला हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नकडे बघितलं जातं. हेड अँड शोल्डर. आता दुसरी गोष्ट अशी आहे की अतिशय सहजपणे आपल्याला हा चार्ट पॅटर्न ओळखता येतो. अतिशय सहजपणे एक. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, हा चार्ट पॅटर्न लोकप्रिय असल्यामुळे जे नवीन बिगिनर लोक आहेत ते इतर ट्रेडरना जे फॉलो करणारे लोक आहेत, हे बिगिनर लोक सुद्धा या चार्ट पॅटर्नवरती जास्त प्रमाणामध्ये किंवा त्यांच्या आवडीचा चार्ट पॅटर्न सुद्धा म्हणून याला ओळखला जातं. हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न याला ओळखलं जातं. परंतु याचं हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नचं परफेक्ट माहिती किंवा सूक्ष्म अध्ययन आपल्याला करता येत नसल्यामुळे आपल्याला चार्टवरती हेड अँड शोल्डर हा चार्ट पॅटर्न आपल्याला दिसला की आपण लगेच त्याच्यावरती एंट्री घेतो. ह्या ज्या काही चुका आहेत त्या चुका होऊ नये आणि म्हणून अत्यंत बारकाव्यानिशी कोणती निरीक्षण आपल्याला नोंदवली पाहिजे. हा जो हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार होतो तो कुठं तयार होतो, तो दिसताना दिसतो कसा, आणि त्याच्या पाठीमागं हा तयार होण्याच्या पाठीमागं बायर आणि सेलरांचे जे व्यवहार होतात ते बायर सेलरांचे व्यवहार आणि त्यांची ऍक्शन आपण कशी समजून घ्यायची. कारण मी प्रत्येक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला चार्ट समजला, त्याचा आकार समजला, तो ओळखला, परंतु त्याच्या पाठीमागचं जर लॉजिक तुम्हाला समजलं की असं का घडतं, हे ज्या वेळेला तुम्हाला समजतं त्यावेळेला त्या चार्ट पॅटर्नवरचा विश्वास वाढतो. त्या पॅटर्नवरचा विश्वास वाढतो आणि त्याच्यावर अधिक सराईतपणे तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता. कारण त्याच्या पाठीमाग ते घडण्या पाठीमागचं रिझन तुम्हाला माहिती असतं. ते घडण्या पाठीमागचं रिझन, हा चार्ट पॅटर्न का घडतो, या आकारामध्ये का तयार होतो आहे, त्याच्या माध्यमातून बायर सेलरांच्या मध्ये चाललेले जे व्यवहार आहेत त्यांची जी क्षमता आहे ती क्षमता तपासण्याचं काम आपण या चार्ट पॅटर्नच्या माध्यमातून. आता हा जो चार्ट पॅटर्न आपण बघतो आहोत किंवा समजून घेणार आहोत, कुठला? हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न. हा चार्ट वरती आपल्याला दिसतो कसा, तर साधारणपणे या पद्धतीने आपल्याला चार्ट पॅटर्न तो दिसतो. ज्या अनेक कॅन्डल्स तयार होतात त्या कॅन्डल्स तयार होताना ज्या कॅन्डल्स तयार होतात, बुलिश ट्रेंड मध्ये असताना या पद्धतीने काय होत असतात, मार्केट अप ट्रेंड होतं, मग परत इथं प्राइस कॅन्डल्स अशा खाली येतात, परत इथून कॅन्डल्स वरती जातात, या पद्धतीने काय होतात, परत खाली येतात.
इथून परत बुलिश होतात आणि या पद्धतीनं ज्या अनेक कॅन्डल्स तयार झालेल्या असतात त्या कॅन्डलची रचना वा त्या कॅन्डल्सचं जे स्ट्रक्चर तयार होतं, आता हे स्ट्रक्चर कुठं तयार होतं आहे, हे टॉप लेवलला तयार होतंय. म्हणजे पूर्वी फार लांब पासून बुलिश ट्रेंडची सुरुवात झालेली, मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये आहे ऑलरेडी आणि बुलिश ट्रेंड हा खूप लांबून आलेला आहे आणि टॉप लेवलला आल्यानंतर प्राइस या पद्धतीची मुवमेंट करते आणि या पद्धतीचं अनेक कॅन्डलचं एक स्ट्रक्चर तयार झालेलं आपल्याला चार्टवरती दिसतं. आणि याची सुरुवात कुठून होते, म्हणजे हा चार्ट तयार होत असताना काय काय घडामोडी घडतात याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असलं. म्हणजेच काय होतं, हा चार्ट पॅटर्न घडण्या अगोदर तुमच्या तो माइंडमध्ये लक्षात आला पाहिजे की या पद्धतीचा चार्ट पॅटर्न या ठिकाणी तयार होतो आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. पण तो जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्याच्यावर आपण डिसिजन घेत नाही. पण त्याचे संकेत ते ओळखण्याची पद्धत आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे की या पद्धतीचा चार्ट इथं घडतो आहे. आता हा जो चार्ट पॅटर्न आपण बघतो तो नजरेला या पद्धतीचा आकार बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की याच्यामध्ये हा जो हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आहे याच्यामध्ये 4 प्रमुख घटक आहेत. याच्यामध्ये प्रमुख घटक किती आहेत, 4 आहेत. 4 प्रमुख घटकांच्या एकत्र येण्यानं हा चार्ट पॅटर्न तयार होतो. 4 घटक कुठले त्याच्यामध्ये, एक आहे लेफ्ट शोल्डर, दुसरा हेड, 3 राइट शोल्डर आणि चौथा पार्ट आहे नेकलाइन. हे 4 पार्ट ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आपल्याला चार्टवरती दिसतो. हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आपल्याला हे 4 घटक एकत्र आल्यानंतरच काय होतो, आपल्याला हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न म्हणून ओळखतो. आता परत सांगितलंय की हा चार्ट पॅटर्न आपण कुठे शोधणार आहोत, आपल्या माइंडमध्ये पक्का असलं पाहिजे की जर आपण हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न म्हणतोय तर हा कुठं असला पाहिजे, टॉप लेवलला असला पाहिजे. पूर्वीचा ट्रेंड कसा असला पाहिजे, बुलिश असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी म्हणजे जे ट्रेंड रिव्हर्सल असते दोन्ही ठिकाणी बघा, एक बॉटमला तरी बघायचं आहे नाहीतर एक टॉपला तरी बघायचं आहे. आता हेड अँड शोल्डर हा जो चार्ट पॅटर्न होतोय टॉपला तयार होतो. आता याच्यातली प्रमुख घटक काय सांगितले, एक म्हणजे लेफ्ट शोल्डर, दुसरं हेड, तिसरं राइट शोल्डर आणि चौथं म्हणजे नेकलाइन. या 4 घटकांच्या मधून किंवा एकत्र येण्यानं हा चार्ट पॅटर्न तयार होतो. आता याच्यामध्ये दिसतो कसं लक्षात घ्या, हा जो चार्ट पॅटर्न दिसतो आपल्याला याच्यामध्ये 3 हाय तयार होतात. याच्यामध्ये 3 हाय होतात. इथे एक हाय तयार झालेला असतो, हा इथे एक तयार, एक हा इथे एक हाय तयार होतो, इथे एक तयार होतो आणि हा तिसरा इथे एक आहे. आता हे 3 हाय जे तयार होतात यापैकी पहिला हाय हा मोमेंटम मध्ये तयार झालेला असतो. म्हणजे मार्केट काय करत असतं, बुलिश ट्रेंड मध्ये जात असतं. बुलिश ट्रेंड मध्ये काय आहे, मार्केट अप ट्रेंड मध्ये जात आहे आणि त्यावेळेला हा पहिला हाय तयार झालेला असतो. ज्या वेळेला पहिला हाय तयार होतो त्यावेळेला आपल्याला पुढच्या चार्टची कल्पना नसते लक्षात घ्या. त्यामुळे आपण याला गृहीत धरलेलं नाही. तो हा वेगळ्या पद्धतीचा आपण समजू, बुलिश ट्रेंड मधला, मार्केटच्या बुलिश ट्रेंड मध्ये तयार झालेला तो हाय असतो पहिला. त्याच्यानंतर प्राइस खाली येते आणि 2 नंबरचा जो हाय तयार होतो हा हाय 1 नंबरच्या हाय पेक्षा जास्त वरच्या साईडला शिफ्ट झाले, हा 2 नंबरचा हाय तयार होतो. आणि तिसरा जो हाय असतो तो 1 नंबरच्या हायचा जवळपास तयार झालेला असतो. म्हणजे 2 नंबरच्या हाय पेक्षा कमी उंचीचा हाय तयार होतो, 3 नंबरचा हाय. आणि तो सर्वसाधारणपणे जो 1 नंबरचा हाय असतो त्या लेवलमध्ये तयार झाला. ही साधारण ढोबळमानानं
त्या मार्केटमधल्या कॅन्डलच्या स्ट्रक्चरचा आकार असतो. म्हणून आता उंच जो भाग आहे तो आपल्याला माणसाच्या डोक्यासारखा दिसतो, हेड सारखा दिसतो, म्हणून त्याला काय म्हटलं, हे झालं हेड. जो हाय आहे, पहिला जो हाय आहे त्याला म्हणतो आपण, हा पहिला आहे त्याला म्हणतो आपण लेफ्ट शोल्डर. हा पहिलं झालं, इथं तयार झालेला पहिला हाय तयार झालेला. दुसरा त्याच्यापेक्षा सेकंड हाय जो तयार होतो तो त्याच्यापेक्षा उंचीवरती तो वरच्या साईडला शिफ्ट झालेला असतो, त्याला आपण म्हणतो हेड. हा झाला हेड 2 नंबरचा. आणि तिसरा जो हाय तयार होतो तो हाय 2 नंबरच्या हाय पेक्षा पुन्हा खाली तयार होतो, म्हणजे 1 नंबरचा जो हाय तयार झालेला असतो हा याच्या जवळपास लेवलला हा 3 नंबरचा हाय तयार होतो, याला आपण राईट शोल्डर म्हणतो. या 3 आहे. मग एकंदरीत रचना आपल्याला काय दिसते की एक हेड आणि दोन्ही साईडला 2 शोल्डर आपल्याला या चार्ट पॅटर्नवरती दिसते. आणि अशा पद्धतीनं मग हे जे शोल्डर तयार होत असतं ते शोल्डर तयार होण्या अगोदर किंवा पहिला हाय तयार केल्यानंतर प्राइस खाली येते आणि ज्या प्राइस लेवल पासून सपोर्ट घेऊन प्राइस पुन्हा वरच्या दिशेनं मुवमेंट करते, ती जी प्राइस लेवल असते ती प्राइस लेवल म्हणजेच काय असते, नेकलाईन असते. ही काय असते, नेकलाईन. प्राइस वर जाते, वरून खाली आले आणि तिथं सपोर्ट घेऊन वरच्या, म्हणजे 2 नंबरचा हाय तयार करण्यासाठी ज्या प्राइस लेवल वरून प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करते तो जो पॉइंट असतो, ती जी प्राइस लेवल असते ती असते काय, नेकलाईन. आता हे 4 घटक एकत्र आल्यानंतर आपल्याला चार्ट वरती जी मार्केटमध्ये कॅन्डलची स्ट्रक्चर दिसतं ते स्ट्रक्चर आपल्याला या पद्धतीनं दिसतं. मार्केटमध्ये कॅन्डलची जी रचना आहे त्या रचनेमध्ये आपल्याला काय दिसतं, मार्केट वरती जातं, या पद्धतीचं स्ट्रक्चर दिसतं. या पद्धतीचं स्ट्रक्चर दिसतं. ज्या वेळेला इथपर्यंत प्राइस येते म्हणजे नेकलाईन पर्यंत प्राइस येते, ही नेकलाईन तयार झाली असते, या नेकलाईनच्या जवळ प्राइस असते त्यावेळेला तो हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार झालेला असतो. हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न या ठिकाणी कंप्लीट होतो म्हणजे तयार झाला. परंतु आता अशा पद्धतीचं चित्र, अशा पद्धतीचं कॅन्डलचं स्ट्रक्चर ज्यावेळेला आपल्याला चार्ट वरती दिसलं की आपण लगेच याच्यावरती ट्रेड घेत नाही, याच्यावरती आपण लगेचच्या लगेच ट्रेड घेत. तत्पूर्वी आपल्याला हे असं का घडतं, हे साधारणपणे असा दिसणारा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न आपण समजून घेतला की टॉप लेवलला गेल्यानंतर जो हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणतो त्या कॅन्डलची रचना आणि आकार किंवा स्ट्रक्चर कसं दिसतं, तर या पद्धतीनं एक नंबरचा हाय, 3 हाय तयार होतात. पहिल्या नंबरचा हाय, त्याच्यानंतर सेकंड नंबरचा हाय पहिल्या हायपेक्षा उंच असतो आणि तिसऱ्या नंबरचा हाय हा पहिल्या हायच्या लेवलच्या दरम्यान तयार होतो. आणि ज्या ठिकाणाहून प्राइस सपोर्ट घेऊन वरच्या साईडला मुवमेंट देते ती असते नेकलाईन. याच्यातून हे आपल्याला हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार होतो. आता याच्या पाठीमागचं लॉजिक, हे असं का घडतं हे लॉजिक समजणं किंवा बायर सेलरांची मानसिकता समजणं हे आपल्याला यशाचं गमक असतं, ते आपल्याला समजावं लागतं. आता परत एक लक्षात घ्या, या ठिकाणी काय घडतं, हेड अँड शोल्डर. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हा ट्रेंड रिव्हर्सलचा चार्ट पॅटर्न.
आणि बेरिश ट्रेंड रिव्हर्सल चार्ट पॅटर्न म्हणजे तयार कुठं होतोय हा टॉप लेवलला. याचा अर्थ मार्केट काय करत आहे अपट्रेंड मध्ये. मार्केट हा चार्ट पॅटर्न तयार होण्या अगोदर मार्केटमध्ये असलेला ट्रेंड हा कसा आहे स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड आहे. स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड आहे. बायर मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह आहे. खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे आणि खरेदी वाढल्यामुळं प्राइस वरच्या दिशेनं मूवमेंट करताना आपल्याला पाहायला. म्हणजे मार्केटमध्ये असलेला ट्रेंड कुठला आहे बुलिश आहे. आता मित्रांनो एक गोष्ट अशी लक्षात घ्या कुठलाही ट्रेंड असू दे बुलिश असू दे बेरिश असू दे किंवा साइडवेज असू दे एका सरळ रेषेमध्ये मार्केट कधी चालत नाही. मार्केट एका सरळ रेषेमध्ये समजा बुलिश ट्रेंड चालू आहे तर बुलिश ट्रेंड चालू आहे म्हणजे मार्केटमध्ये असं एकाच सरळ रेषेमध्ये मार्केट वाढत नसतं. मार्केट ज्या वेळेला बुलिश मुवमेंटमध्ये चालत असतं किंवा बेरिश मुवमेंटमध्ये चालत असतं त्यावेळेला एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर हे मार्केटमध्ये तयार करत जातं. अजून हे स्ट्रक्चर आपण समजून घेणार आहोत की बुलिश ट्रेंडमध्ये जात असताना मार्केट कोणत्या पद्धतीचं स्ट्रक्चर तयार करतं. फक्त त्याचं आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे की मार्केटमध्ये कुठल्याही ट्रेंडमध्ये एका सरळ दिशेमध्ये सरळ रेषेमध्ये मार्केट जात नाही. तर मार्केट अपट्रेंडमध्ये जात असताना कसं जातं ते वरती जातं परत खाली येतं पुन्हा वरती जातं पुन्हा खाली येतं पुन्हा वरती जातं पुन्हा खाली येतं. या मुवमेंटमध्ये मार्केट अप ट्रेंडमध्ये जात अपट्रेंडमध्ये जात असतं. मी तुम्हाला कालही सांगितलेलं होतं जे बायर म्हणून काम करणार आहेत त्यांचा व्ह्यू हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. कोण 5 मिनिटासाठी ट्रेडिंग करणारे जे काही बायर आहेत ते वेगळ्या पद्धतीचे असणार आहेत. ज्यांना बीटीएसटी करणार म्हणून काम करणारे लोक आहेत ते बायर आहेत त्यांची पद्धत काम करण्याची बीटीएसटीचा व्ह्यू तो वेगळा असणार. जे स्विंग मध्ये काम करणार आहेत आठवड्याचा व्ह्यू घेऊन चालणार आहेत आठवड्यापर्यंत त्या स्टॉकमध्ये खरेदी केल्यानंतर थांबणार आहेत त्या लोकांचा व्ह्यू वेगळा असणार. त्यामुळं प्रत्येक स्टेपवरती जसं बायर असतात तसं सेलरचं सुद्धा काम असतं. त्या पद्धतीनं प्रत्येक स्टेजवरती प्रत्येक लेवलवरती काही प्रमाणामध्ये बायर आणि सेलर अवेलेबल उपस्थित असतात आणि त्यांच्या खरेदी व्यवहाराच्या ताकदीवर मार्केटचा ट्रेंड ठरतो. मार्केटचा ट्रेंड ठरत असतो. त्यामुळं प्राइस काय होते या वरच्या दिशेनं जात असताना अप डाऊन म्हणजे ज्या ज्या वेळेला मार्केट खाली येतं ज्या वेळेला बुलिश ट्रेंडमध्ये मार्केट असतं त्यावेळेला काय घडतं ज्या ज्या वेळेला प्राइस खाली येते त्यावेळेला काय होतं तिथं लो होते परत प्राइस वरच्या दिशेनं जाते आणि दुसऱ्या वेळेला परत खाली येते खाली लो बनते प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करते. हे जे लो तयार करत असते त्याला हायर लो असं म्हटलं जातं. ते आपण शिकणार आहोत अजून ते व्हायचं आहे आपला पार्ट तरी सुद्धा सांगतो तुम्हाला. ह्या स्ट्रक्चरमध्ये मार्केट ज्या वेळेला पुढच्या दिशेनं जात असतं त्यावेळेला हे जे लो तयार होत असतात हे लो काय होतात वरच्या साईडला अप साईडला शिफ्ट होत असतात. वरच्या साईडला काय होत असतात शिफ्ट होत असतात वरच्या साईडला ते सरकत असतात. म्हणजे अगोदरच्या हायपेक्षा अगोदरच्या लो पेक्षा त्याच्यानंतर तयार होणारा लो हा वरच्या साईडला शिफ्ट होतो. 2 नंबरला तयार झालेल्या लो पेक्षा त्याच्यानंतर तयार होणारा लो वरच्या साईडला शिफ्ट होतो. या पद्धतीनं मार्केटचं स्ट्रक्चर तयार करत हे प्राइस काय करत असते वरच्या दिशेनं जात. आता याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड दिसतो. अशा पद्धतीनं मार्केट ज्या वेळेला चालत असतं त्यावेळेला ट्रेंड हा काय असतो स्ट्रॉंगली बुलिश असतो. आता मग ज्या वेळेला मार्केट टॉप लेवलला जातं पहिल्या प्रथम काय घडतं की प्राइस इथं गेल्यानंतर पुन्हा आता ज्या वेळेला पहिल्या प्रथम प्राइस खाली येते पहिल्या प्रथम म्हणण्यापेक्षा की बुलिश ट्रेंड मध्ये म्हणजे काय मार्केट बुलिश ट्रेंड मध्ये आहे आणि प्राइस इथून खाली आली इथं खाली आल्यानंतर थोडस या पद्धतीनं जात आहे आणि इथं गेल्यानंतर इथं काय होतं सेलर. आता हे कधी म्हणतोय आपण ज्या वेळेला तिसरा हाय कंप्लीट झालेला असतो त्यावेळेला हा हायला आपल्याला महत्व येतं. नाही तर तो ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये तयार झालेला हाय असतो.
तोपर्यंत त्याला व्हॅल्यू आलेली नाही. व्हॅल्यू कधी येणार? तिसरा हाय ज्या वेळेला तयार होणार आहे त्यावेळेला ह्या हायला आपण मोजतो. तोपर्यंत आपण त्याला लेफ्ट शोल्डर म्हणू शकत नाही, कारण हा त्या मार्केटच्या स्ट्रक्चरमध्ये वरती जाताना खाली येताना जे स्ट्रक्चर तयार होत असतं त्यातला हा हाय आहे पहिला. मग प्राइस इथून खाली येते म्हणजेच काय होतं, इथं सेलर आले किंवा बायर प्रॉफिट बुकिंग करतात. बायर काय करतात? प्रॉफिट बुकिंग करतात. आणि बायर आणि प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे काय होतं की प्राइस खालच्या साईड, प्राइस काय होते? खालच्या साईडला येते. कारण बायरांनी खरेदी केलेली असते आणि वरती जाऊन विकतात याचा विकतात म्हणजेच काय करतात? ते सेलर म्हणून काम केले, खाली बायर म्हणून काम केलेलं आहे, त्यांनी खरेदी केलेली आहे आणि प्रॉफिट आल्यानंतर ते आपल्या जवळचा माल विकायला लागले, म्हणजे काय झाले? ते सेलर झाले. आणि त्या लेवलला सुद्धा काही प्रमाणामध्ये सेलर मार्केटमध्ये येतात. त्या दरम्यान काय करत असतात? कारण हाय लेवलला प्राइस पोहोचलेली आहे त्यामुळे सेलर, त्या लेवलवर असणारे सेलर याच्यामध्ये येतात. त्यामुळे प्राइस काय होते? थोडीशी खाली येते. आणि प्राइस ज्या वेळेला खाली येते म्हणजे इथून वर जाण्यामध्ये प्राइस काय होते? थकते किंवा वर जाऊ शकत नाही, प्राइस वाढू शकत नाही आणि हाय तयार करते आणि प्राइस खालच्या दिशेला. आता इथं प्राइस खालच्या दिशेला आल्यानंतर ज्या लोकांना, ज्या बायरना याच्या पूर्वी खरेदी करण्याची संधी मिळालेली नाही ते बायर याच्यामध्ये खरेदी करण्याची वाट बघताना प्राइस जशी खाली येते तसं काय करतात? या ठिकाणी बाईंग करायला. इथं जे सेलर आहेत हे सेलर हे कमी प्रमाणामध्ये असतात. सेलर मार्केटमध्ये आलेत परंतु त्यांची संख्या काय आहे? कमी आहे. संख्या कमी आहे कारण हा पहिला अटेम्प्ट आहे. ज्या वेळेला मार्केट जोशमध्ये आहे अशा वेळेला सेलर सुद्धा विचार करणार की बायरांची मानसिकता काय आहे ते चेक केल्याखेरीज त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॉल येत नाही. त्यामुळं सुरुवातीला इथंच ते सेलर असतात, हे बिगनर म्हणा किंवा इतर सेलर त्याच्यामध्ये काय होतात? उतरतात. आणि जे बायर असतात ते प्रॉफिट बुकिंग करतात, त्यामुळे प्राइस थोडी खाली येते. पण ज्या लोकांना खरेदी करण्याची संधी याच्या अगोदर मिळालेली नाही, एकाच वेळेला सगळी खरेदी करतात का? खरेदी विक्रीचे व्यवहार हे प्रत्येक जाग्यावरती होतात, त्यावेळेला ट्रेड पूर्ण होतो. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला खरेदी होतच असते. आता इथं काय होतं? बायर ऍक्टिव्ह होतात आणि खरेदी वाढते आणि प्राइस काय होते? वरती जाते. वरती जाते कुठं? हा जो हाय आहे, एक नंबरचा तयार झालेला जो हाय आहे तो हाय ब्रेक करून प्राइस वरच्या दिशेने, म्हणजे अजूनही मार्केट काय दिसतंय आपल्याला? स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट मध्येच आहे. आपल्याला पुढे काय घडणार आहे अजूनही काही कळालेलं नाही. आपण म्हणू शकत नाही इथे हेड अँड शोल्डर तयार व्हायला लागलेला आहे. मार्केटचं स्ट्रक्चर बनवून वरती चाललेलं आहे आणि हा जो हाय आहे इथं म्हणजे हा हाय ब्रेक करून प्राइस वरती जाते आणि या लेवलला गेल्यानंतर इथं काय होतात? सेलर ऍक्टिव्ह होतात. काय होतात? सेलर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. कारण सांगितलं तुम्हाला एक डिमांड झोन आणि सप्लाय झोन असतो. मग असं ज्यावेळेला सप्लाय झोनच्या एरियामध्ये प्राइस जाते त्या ठिकाणी सेलर त्याच्या ठिकाणी आपलं काम करायला सुरुवात करतात आणि सेलर मार्केटमध्ये येतात. आणि ज्या वेळेला लांबून आलेले प्रवासी असतात, म्हणजेच बायरांचा प्रवास कुठून? इथं सुरू झालाय, इथून इथंपर्यंत प्राइस म्हणजे खूप लांबपर्यंत प्राइस काय केलेलं आहे? वरच्या दिशेने मुवमेंट करत आहे. म्हणजे बायर कधी ना कधी त्यांचा खरेदी करण्याचा फोर्स हा कमी येणार असतो. लक्षात. मग हा फोर्स ज्या वेळेला सप्लाय झोनच्या जवळ जाते त्यावेळेला दोन्ही प्रकार नसतात. लक्षात घ्या. एक म्हणजे ज्या लोकांनी इथं बाय केलेलं आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की सेलर झोनच्या तिथे गेल्यानंतर आपण त्या आपल्या पोझिशनने एक्झिट करायचं, आणि दुसऱ्या बाजूला सेलर या लेवलला थांबलेले असतात आणि त्यांच्याजवळ असणारा माल इतकी प्राइस आल्याखेरीज मी विकणार नाही म्हणून ते थांबलेले असतात. खरेदी याच्यापूर्वी खरेदी केलेले जे सेलर आहे त्यांच्याजवळ असणारे किंवा नवीन क्रिएट होणारे शॉर्टची पोझिशन घेऊन काम करणारे सेलर असतात. त्या सेलरांचा मार्केटमध्ये प्रवेश होतो मोठ्या प्रमाणामध्ये. सेलिंगचा जोर वाढतो, मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग येतं आणि ज्या वेळेला सेलिंग मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्यावेळेला प्राइस आपोआप खालच्या दिशेनं
येते. आता इथं येताना सुद्धा परत आल्यानंतर काय घडतं लक्षात घ्या. ज्या प्राइस लेवलवरून प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करून गेलेली होती त्या ठिकाणी बायर असल्याची जाणीव कशामुळे झालेली आहे? कारण हा प्रिव्हियस हाय ब्रेक करून प्राइस वरच्या दिशेला घेऊन गेलेले आहे. म्हणजे इथं ताकदीचे बायर आहेत, त्याच्याशिवाय प्राइस इथपर्यंत गेलेली नव्हती. त्यामुळं इथं ज्यांनी शॉर्ट केलेला असेल, इथं ज्यांनी सेलची पोझिशन घेतलेली असेल, ते काय विचार करणार? आता इथून प्राइस काय होऊ शकते? पुन्हा वरच्या साईडनं जाऊ शकते. मग ज्या लोकांनी सेल केलेला आहे, जर प्राइस पुन्हा वरच्या दिशेनं जायला लागली तर त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागेल. म्हणून त्या काय करतात? इथंपर्यंत शॉर्ट घेतलेले असतात. त्यामुळे इथं जे सेलर असतात ते इथं विक्री करून काय करतात? त्या पोझिशन मधून बाहेर पडतात. त्यामुळे प्राइस काय होते? पुन्हा वरच्या दिशेनं जाते. पण या ठिकाणी लक्षात घ्या, बायर वीक झाल्याचे आपल्याला पाहिजे. बायर काय होतात? वीक झाल्याचं. छोट्या छोट्या कॅन्डल्स तयार होतात, छोटे व्हॅल्यूज तयार झालेला असतो आणि मग प्राइस पुन्हा इथं थोडीशी वरती गेल्यानंतर पुन्हा सेलर ऍक्टिव्ह होतात आणि प्राइसला काय करतात? खालच्या दिशेने घेतात. हा होतो इथं सेकंड ठिकाण. दुसऱ्यांदा मार्केटनं सपोर्ट घेतला, परंतु प्राइसला वरती घेऊन जाण्यामध्ये बायर सक्सेस होत नाहीत. बायरांच्या वरती दबाव आहे असं कशामुळे लक्षात येतं? की प्राइस इथून वर जाण्याऐवजी प्राइस इथूनच खाली येते. आणि तुम्हाला सांगितलं की हा जो चार्ट पॅटर्न तयार होत असतो त्यावेळेला इथपर्यंत असणारा जो व्हॅल्यूम असतो, हाय तयार होईपर्यंतचा जो व्हॅल्यूम असतो, हा व्हॅल्यूम खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो. मार्केट स्ट्रॉंग बुलिश असतं, प्राइसला वरती घेऊन जाणार असतं आणि त्यामुळे इथपर्यंत प्राइस जाऊन पोचते. त्यामुळे इकडे व्हॅल्यूम असतो. पण ज्या वेळेला ट्रेंड चेंज होत असतो, लक्षात घ्या, हा ट्रॅप असतो. या ठिकाणी ट्रॅप होण्याची शक्यता असते. कारण बायर आणि सेलर दोघेही एकमेकाला आजमावत असतात. कारण प्रत्यक्ष कोण कुणाला दिसत नाही मार्केटमध्ये. त्यामुळे हे बायर आणि सेलर एकमेकाला काय करत असतात? आजमावत असतात. आणि यांच्यामध्ये जो संघर्ष चालू झालेला असतो, या संघर्ष निर्णायक झाल्याखेरीज मार्केटमध्ये आपण ट्रेड करायचा नसतो. त्यांचा निकाल लागला पाहिजे. त्यापैकी कोण सामर्थ्यशील आहे किंवा कोण ताकदवान आहे, कोण पॉवरफुल आहे, हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये काय करायचं नाही? ट्रेड घ्यायचं नाही. मग इथं प्राइस येते, पुन्हा प्राइस ही जी वर जाते, इथं बॉन्ड्स होते, जो तिसरा हाय तयार होतो, तिथपर्यंत जात असताना सुद्धा प्राइस छोट्या छोट्या पद्धतीनं जाते. किंवा एका दुसरी कधी कधी म्हणजे व्हॅल्यूम कमी असतो. मग कुठंतरी एखादी तुम्ही बघितलं की मोठी कॅन्डल तयार झाली आणि इथपर्यंत गेली, तर तुम्ही म्हटला होता छोट्या छोट्या कॅन्डल्स तयार झाली, तो मोठी तयार झाली, असा अर्थ लावायचा नाही. लक्षात घ्या, इथून शक्यतो जास्तीत जास्त छोट्या छोट्या कॅन्डल्स तयार होतात आणि इथं येऊन पुन्हा काय होतं? प्रेशर येतं आणि प्राइस. मग इथं जोपर्यंत ही नेकलाईन शाबूत आहे तोपर्यंत बायर स्ट्रॉंग. कारण मूळचा ट्रेंड हा बुलिश आहे. इथून प्राइस कधीही बुलिश होतो. कारण ट्रेंड चेंज झाल्यात की ताकद कमी झाली आहे की नाही अजून कळालेलं नाही आपल्याला. हा वीक झाल्याचा संकेत आपल्याला मिळालेला आहे. आणि प्राइस ज्या वेळेला नेकलाईन पर्यंत येते त्यावेळेला आपल्याला चार्टवरती या पद्धतीचं स्ट्रक्चर दिसतं. यांच्या व्यवहारात बायर सेलरांची खरेदी विक्रीचे जे व्यवहार झाले, इथं गेल्यानंतर एक खरेदी करत होते, इथं सेलिंग आलं, प्राइस खाली आली, परत बायर खरेदी करायला लागले, प्राइस पुन्हा वरती गेली, पुन्हा इथं रिजेक्शन मिळालं, प्राइस परत जोरात खाली आली. म्हणजे जाताना वरती जोरात गेली, परत प्राइस इथंपर्यंत खाली आली, पुन्हा बॉन्स झाली, पण ती प्राइस तिसरा हाय बनवत असताना मात्र छोटा बनला. म्हणजे अगोदरच्या हाय ब्रेक करता आला नाही, तेवढ्या उंचीवरती त्या प्राइसला घेऊन जाऊ शकले नाहीत. तिथून परत रिजेक्शन मिळतं प्राइसला आणि प्राइस खाली. आता इथं मार्केटवरती स्ट्रक्चर काय तयार झालं की हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार झाला. या ठिकाणी काय झाला? चार्टवरती पॅटर्न तयार झाला. परंतु आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा जो चार्ट पॅटर्न तयार झाला लगेच आपण याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा नाही. लगेच आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही. आता ट्रेड कुठे घेतोय आपण? तर एक लक्षात घ्या,
ट्रेड घेण्याआधी सुद्धा आपल्याला काय चेक करायचं आहे, हा जो हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आपल्याला दिसतो आहे हा प्रभावी काम करू शकेल की नाही याच्याबद्दल काही निरीक्षण आपल्याला करायचं. बऱ्याच वेळेला हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार झाला की याच्यावरती तुम्ही एंट्री घ्या या पद्धतीनं सांगितलं जातं, पण तसं नाही. ज्या वेळेला हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार झाला, हा तयार झालाय की नाही, तयार झालाय. नेक लाईन पर्यंत प्राइस 3 हाय तयार झालेत, एक हेड तयार झालेला आहे, हा लेफ्ट शोल्डर, हे राईट शोल्डर, तयार झालेला आहे. हेड अँड शोल्डर तयार झालेला आहे, मग आपण याच्यामध्ये एंट्री घ्यायला काय हरकत आहे, असं नाही. आता हा हेड अँड शोल्डर तयार झालेला आहे, पण त्याची क्वालिटी आपण जरा चेक करायची. त्याला काही कसोटीवरती आपण चेक करायचं आहे की हा या तयार झालेल्या हेड अँड शोल्डरवरती आपण मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकतो की नाही, हे थोडासा आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, विचार करायचा. आता ही कसोटी काय असणार आहे, म्हणजे कशा पद्धतीने आपण चेक करू शकतो ते, तर त्याच्यासाठी आपल्याला काही पॅरामीटर्स लावायचे, काही कसोट्या लावायच्या. आता या कसोट्या काय आहेत लक्षात घ्या. आता हे सगळं व्हाईस वर्सा आहे, लक्षात ठेवा. याचा एक चार्ट पॅटर्न तुम्हाला समजला की याच्या अगेन्स्ट जो बॉटमला तयार होणार आहे अशाच पद्धतीचा चार्ट तो फक्त इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर असणार. त्याचे सगळे नियम त्या ठिकाणी लागू होणार आहे. हे जे आता शिकवायला लागलो त्याच्या फक्त उलट त्या ठिकाणी असणार आहे. ओके, आता आपण बघितल्याप्रमाणे समजा मार्केट वरच्या साईडनं मार्केट काय करते, ट्रेंड मध्ये आहे, इथपर्यंत आलं आणि प्राइस झाली. आता इथं निरीक्षण काय करायचं लक्षात घ्या. हा जो हे हेड आहे हे राईट शोल्डर आहे, सॉरी लेफ्ट, आणि हे या ठिकाणी राईट. हे जे दोन शोल्डर आहेत याच्यामध्ये निरीक्षणाचा भाग काय, तर जे राईट शोल्डर आहे याच्यामध्ये याला फारसं महत्व कमी आहे. कमी आहे म्हणजे का, तो बुलिश ट्रेंड मध्ये तयार झालेला पहिला हाय होता. याला महत्व कधी मिळाले, हा ज्या वेळेला सेकंड तर थर्ड ज्या वेळेला हाय तयार होतो, तिसरा राईट शोल्डर ज्या वेळेला तयार होतं त्यावेळेला आपण याला लेफ्ट शोल्डर. एक आता इथं घडत लक्षात घ्या, हे जे राईट शोल्डर आहे उजव्या बाजूला असणारा जे शोल्डर आहे, हे शोल्डर ह्या हेड पेक्षा काय असतं कामा नये, उंच असतं कामा नये. पहिली अट काय, पहिली कंडिशन, राईट शोल्डर हे हेड पेक्षा मोठे असता कामा नये. काय असतं कामा नये, जे हेड आहे म्हणजे 2 नंबरचा जो हाय आहे या हाय पेक्षा हा जो राईट साईडचा जो शोल्डर तयार होतोय त्या राईट साईडच्या शोल्डरचा हाय काय असता कामा नये, या हाय पेक्षा हेड पेक्षा जास्त वरती असता कामा नये. नंबर 1. अशा पद्धतीनं होऊन समजा जर करता प्राइस या पद्धतीनं वरती जाऊन पुन्हा खाली आलेले असेल, हा हेड अँड शोल्डर तुम्हाला वाटत असेल, तर अशा हेड अँड शोल्डर वरती आपण काय करायचा, ट्रेड घ्यायचा नाही. ज्या ती प्राइस तिसऱ्यांदा वरच्या साईडनं मुवमेंट करून गेलेली आहे त्यामुळं बायर अजून चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहेत. स्ट्रॉंगली बायर त्या ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवून देत आहेत, ताकदवान आहेत, सक्षम आहेत हे सांगण्याचं काम. त्यामुळं आपण काय विचार करायचा आहे, या हेड पेक्षा हा राईट जे शोल्डर तयार होतं ते मोठं असता कामा नये, किंवा त्या राईट शोल्डरचा हाय हा हेड पेक्षा मोठा असता कामा नये. एक जर तसा असेल
तर त्या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती आपण ट्रेड घेणार नाही. एक झालं. आता दुसरं काय आहे, तर 2 नंबरचा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की हे जे राईट शोल्डर आहे, सगळ्यात महत्वाचा जो आपण ट्रेडमध्ये एंट्री घेणार आहोत त्याचा भरोसा कशावरती आहे, जे राईट शोल्डर आहे त्या राईट शोल्डरचाच विचार आपल्याला अधिक करायचा आहे. राईट शोल्डरचा विचार आपल्याला अधिक करावा लागतो. आता हे जे राईट शोल्डर आहे, हे राईट शोल्डर तयार होण्यासाठी समजा जर जास्त वेळ लागत असेल, जर अधिक वेळ लागत असेल, तर अशा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती आपण ट्रेड घ्यायचं टाळायचं. कारण पूर्वीचा ट्रेड हा स्ट्रॉंग बुलिश आहे आणि अजूनही बायर त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह दिसतायत आपल्याला. बायर अजून सुद्धा ऍक्टिव्ह दिसत आहेत आणि म्हणून समजा जर या ठिकाणी अशा पद्धतीनं खूप वेळ इथं टाइमपास होत असेल आणि त्याच्यानंतर जर शोल्डर तयार होत असेल, तर अशा पद्धतीच्या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती ट्रेड घ्यायचा आपण टाळायचा. तो काम करणार नाही का? काम करू शकेल, काम करू शकेल, परंतु तितकासा तो प्रभावीपणे उपयोगात येईल असं सांगता येत नाही. कारण मार्केट अजून स्ट्रॉंग बुलिश ट्रेंडमध्ये होतं आणि हायला जाऊन हा पॅटर्न तयार होतो. तो जर परफेक्ट तयार होत असेल तर त्याचा प्रभाव अधिक आपल्याला चांगल्या पद्धतीचा दिसून येतो. लक्षात ठेवा. म्हणजे दुसरा महत्वाचा मुद्दा काय की राईट शोल्डर तयार होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर अशा पॅटर्न वरती म्हणतो आपण, फक्त पॅटर्न वरती आपण ट्रेड टाळावा. अशा पद्धतीनं जर करता राईट शोल्डर तयार होण्यासाठी बराच वेळ लागत असेल, मार्केट त्या ठिकाणी काय कन्सोलिडेशन, मग हे असं का घडतं? असं घडतं म्हणजे त्या ठिकाणी नवीन पोझिशन क्रिएट होण्याची शक्यता असते. ज्या अर्थी प्राइस खाली जात नाही, जर त्या ठिकाणी सेलर अवेलेबल असतील तर लवकरात लवकर प्राइस खाली जाणं अपेक्षित होतं. जर त्या ठिकाणी सेलर ऍक्टिव्ह झाले असते तर प्राइस सेलरांचा दबाव त्या ठिकाणी वाढल्याचं आपल्याला दिसून आलं असतं. आणि हे घडतं कधी? कमीत कमी वेळामध्ये घडावं लागतं, थोड्या कमी वेळामध्ये घडावं लागतं. पण हा वेळ जर आपल्याला जास्त लागत असेल, जास्त वेळ जर मार्केटमध्ये हेड अँड राईट शोल्डर तयार होण्यासाठी लागत असेल, तर अशा ट्रेडवरती आपण, अशा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती आपण काय करणार नाही, ट्रेड घेणार नाही. म्हणजे हेड अँड शोल्डर दिसला की आपण त्याच्यावर लागलीच ट्रेड घ्यायचा नाही. काय घ्यायचं नाही हे आधी सांगतो. ट्रेड कुठं करायचं अजून आपल्याला सांगायचं आहे. दुसरा पार्ट आपण समजतोय, चार्ट वरती हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार कसा होतो हे आपण बघितलं, त्याची प्रक्रिया समजून घेतली. त्याच्यानंतर हा हेड अँड शोल्डर तयार झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष मार्केटमध्ये ट्रेडमध्ये एंट्री घेणार आहोत, त्यावेळेला आपल्याला काही निरीक्षणं करायची आहेत. ती निरीक्षण ही या पद्धतीची निरीक्षण. त्यातलं पहिलं निरीक्षण काय? जो राईट साईडचा जो शोल्डर तयार होतो आहे, हा राईट साईडचा शोल्डर हा हेड पेक्षा मोठा असता कामा नये. एक नंबर. दुसरं नंबर काय सांगितलं? दुसरं आपण असं पाहिलं पाहिजे की हा जो राईट साईडचा शोल्डर तयार होतो आहे, हा राईट साईडचा शोल्डर तयार होण्यासाठी मार्केटला वेळ तर लागत नाही ना, किंवा किती वेळ घ्यायला, जास्त वेळ जर या ठिकाणी जात असेल तर अशा हेड अँड शोल्डर वरती सुद्धा आपण ट्रेड घेणार नाही. दोन ठिकाणी आपण हा पॅटर्न नाकारला. आता तिसरी गोष्ट काय, आणखीन एक निरीक्षण करायचं. तिसरी गोष्ट म्हणजे आता हा जो, आता तिन्ही ठिकाणी तुम्हाला सांगितलं
की पहिल्या शोल्डरपेक्षा 3 नंबरच्या दुसरा शोल्डर म्हणजे लेफ्ट शोल्डरपेक्षा आपला फोकस कशावरती जास्त आहे? राईट शोल्डरवरती जास्त. राईट शोल्डर, हे जे राईट शोल्डर तयार होतंय ते कशा पद्धतीने तयार होतोय याच्यावरती हा हेड अँड शोल्डर किती प्रभावी आहे हे ठरणार. म्हणून आपलं लक्ष कुठं आहे? या राईट शोल्डरवरती आहे. मग या ठिकाणी तिसरं आपण काय बघायचं आहे की हा जो राईट शोल्डर तयार होतोय, हा तिसरा तयार होणारा शोल्डर जो आहे, तिसरा जो हाय आहे, हा जो हेड आहे, हा जो हेड आहे, हा जो हाय आहे, याच्या 50% पेक्षा जास्त हा राईट शोल्डर असता कामा नये. 50% पेक्षा जास्त जर का हे शोल्डर राईट शोल्डर तयार झालेला असेल, या हाय पेक्षा जो हाय तयार झालेला आहे, हेड जे तयार झालेला आहे, हेडचा जो हाय आहे त्याच्या प्रमाणामध्ये 50% कव्हर करणारी किंवा 50% पेक्षा जास्त कव्हर करणारा हा जर राईट शोल्डर तयार झाला तर त्या प्रकारच्या हेड अँड शोल्डर वरती सुद्धा आपण काय करणार नाही? ट्रेड घेणार नाही, नाकारणार किंवा ट्रेड टाळणार. कारण या ठिकाणी सुद्धा आपला पॅटर्न फेल जाण्याची शक्यता नाकारता येते. तितका ताकदीचा तो पॅटर्न आपल्याला दिसत नाही. कारण ज्या वेळेला प्राइस तिसऱ्या वेळेला वरच्या दिशेनं मुवमेंट करते, त्यावेळेला तिथं सुद्धा तुमचं बायर ऍक्टिव्ह असल्याचे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळं जोपर्यंत बायर वीक होणार नाही तोपर्यंत ट्रेंड डाऊन साईडला जाणार. त्यामुळं ही बायरांची ताकद दाखवण्याची हा राईट शोल्डर दाखवतो. त्यामुळे ही ताकद समजा हेडच्या 50% पेक्षा जर जास्त आपल्याला दिसून येत असेल तर अशा ट्रेडवरती आपण, अशा पॅटर्नवरती आपण ट्रेड घेणार नाही. म्हणजे चार्टवरती हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार झाला, आपण तो पाहिला, परंतु हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार झाल्यावर लगेचच्या लगेच आपण त्या ट्रेडमध्ये एंट्री घेत नाही. ही गोष्ट या ठिकाणी खूप महत्वाची आहे. 3 निरीक्षण आपण त्याच्यामध्ये नोंदवली. आता याच्यामध्ये पास झाला म्हणजे 50% पेक्षा जास्त हाय नाही, हेडपेक्षा वरच्या साईडला तो गेलेला नाही राईट शोल्डर, आणि तिसरं म्हणजे राईट शोल्डर तयार होण्यासाठी फारसा वेळ पण लागलेला नाही. अशा वेळेला प्राइस वरून ज्या वेळेला खायला येते आणि कुठं आली ती नेकलाईन पर्यंत, इथं हा पॅटर्न तयार झाला. आपण ऑब्झर्व केलं, आपल्याला हवा तशा पद्धतीचा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न चार्टवरती तयार झालेला आहे. लेफ्ट शोल्डर तयार झालेला आहे, हेड तयार झालेला आहे, राईट शोल्डर तयार झालेला आहे, नेकलाईन तयार झालेला आहे, प्राइस नेकलाईन पर्यंत आले. आता इथं तुमची घाई होईल. तुमची म्हणजे जे बिगनर बायर आहेत ते आतताईपणाने या ठिकाणी काय करतात, हा ब्रेक करण्या अगोदर आणि इथं घडणारी जी घटना असते, इथला जो संघर्ष असतो हा फास्ट मध्ये चालू असतो. लक्षात ठेवा, ज्या वेळेला नेकलाईन ब्रेक करायची असते त्या ठिकाणी जो संघर्ष चालू असतो तो बायर सेलरांचा संघर्ष फास्ट मध्ये चालू, आणि त्या संघर्षामध्ये आपल्याला एखादी रेड कॅन्डल ती टाइम फ्रेम कंप्लीट झालेली नाही, परंतु पटकन मार्केटमध्ये अशा पद्धतीने तयार होताना आपल्याला दिसते, घसकन प्राइस खाली नेकलाईन ब्रेक करून खाली गेल्यासारखं दिसली की आपण धडाधड त्याच्यामध्ये काय करतो, ट्रेडमध्ये एंट्री. पहिला तुम्ही काय करायचा, पहिला तुम्ही तो हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न जो चार्टवरती तयार झालेला आहे तो परफेक्ट आधी बघायचा. तो परफेक्ट आहे, तो परफेक्ट आहे, कन्फर्म झालं, अगदी ॲक्युरेट आहे. आता जिथं तुम्ही एंट्री घेणार आहोत या एंट्रीच्या ठिकाणी आपण घाई करायची नाही, पेशन्सनं काम करायचं आहे, थांबायचं आहे. मार्केटमधून एखाद्या वेळेला आपली संधी निघून गेली तर हरकत नाही, परंतु चुकीची संधी घ्यायचा प्रयत्न आपण करायचा. मग इथं थांबलो आपण, इथं काय करायचं, इथं ट्रेड आपण कधी करणार आहोत लक्षात घ्या. आता ट्रेड घेताना सुद्धा तुम्हाला मी 2 गोष्टी सांगितलेल्या.
एंट्री घेत असताना आपण एंट्री कशा पद्धतीने घेऊ शकतो याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे पहिला पॅटर्न कन्फर्मेशन समजून घेऊ. म्हणजे काय घडतं लक्षात ठेवा. या ठिकाणी ही नेकलाईन ब्रेक करणारी ज्या वेळेला ही नेकलाईन ब्रेक करणारी एक स्ट्रॉंग कॅन्डल तयार होते. ही नेकलाईन ब्रेक करणारी कॅन्डल कसली पाहिजे? स्ट्रॉंग बेरिश असली पाहिजे. पहिले 3 प्रकार, पहिल्या 3 प्रकारामधले कॅन्डल पाहिजे. अपोजिट रिॲक्शन कमीत कमी असली पाहिजे. ही अपोजिट रिॲक्शन तुमच्या यशाचं 50% हिस्सा घेते, लक्षात ठेवा. अपोजिट रिॲक्शन. त्यामुळे तुम्हाला सांगितलं प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला या गोष्टीची आठवण करून देतो की ज्या ज्या ठिकाणी आपण ट्रेडमध्ये एंट्री घेणार आहोत त्या ठिकाणी त्याच्या अगोदरची कॅन्डल आपण कुठली ऑब्झर्व करतो आहोत ती कॅन्डल कसली असली पाहिजे. एंट्री घेण्याची कॅन्डल आपल्याला स्ट्रॉंग असली पाहिजे. आता स्ट्रॉंग कॅन्डलनं नेकलाईन ब्रेक केली. स्ट्रॉंग कॅन्डलनं काय केले? नेकलाईन ब्रेक केली. त्या कॅन्डलचं क्लोजिंग खालच्या साईडला झालं. ट्रेड कन्फर्म झाला. ट्रेड कन्फर्म झाला. या स्ट्रॉंग कॅन्डलनं ज्या वेळेला नेकलाईन ब्रेक होते त्याच्यानंतर या कॅन्डलच्या लो वरती इथं ॲग्रेसिव्ह ट्रेडर ट्रेड घेतात. याच्यानंतर जी ही कॅन्डल तयार झाली की या कॅन्डल नंतर आपण मार्केटमध्ये काय करू शकतो? ॲग्रेसिव्हपणे जर आपण काम करत असू तर आपण याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह एंट्री घेऊ शकतो. ॲग्रेसिव्ह एंट्री घेऊ शकतो. हा झाला पहिला भाग. स्ट्रॉंग म्हणजे आपल्याला हवा त्या प्रकारचा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न चार्टवरती तयार झाला आणि त्याच्यानंतर कन्फर्मेशन देणारी नेकलाईन ब्रेक करणारी स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल त्या ठिकाणी तयार झाली. तिचं क्लोजिंग खालच्या साईडला झालं. त्या कॅन्डलवरती आपण काय करतो? एंट्री घेतो. त्या कॅन्डलवरती आपण काय घेतो? एंट्री घेतो. हे कुठल्या प्रकारचे ट्रेडर? ॲग्रेसिव्ह ट्रेडर घेणार. लक्षात, ॲग्रेसिव्ह ट्रेडर. आता इथला बारकावा परत लक्षात घ्या. ॲग्रेसिव्ह ट्रेडरनं सुद्धा एंट्री घेत असताना आता समजा आपण सांगितलं की ही नेकलाईन ब्रेक करणारी कॅन्डल स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल असली पाहिजे. पण कधी कधी असं घडतं की या ठिकाणी तयार होणारी ही कॅन्डल नेकलाईन ब्रेक करणारी कॅन्डल ही रिअल स्वरूपामध्ये मोठ्या स्वरूपाची कॅन्डल तयार. एकदम फास्ट मध्ये प्राइस काय होते? खालच्या साईडला निघून जाते. ज्यावेळेला ब्रेकडाऊन होतो ही नेकलाईन ब्रेक होते त्यावेळेला स्पीडनं प्राइस काय होते? खालच्या दिशेला जाते. अशा वेळेला आपण या मोठ्या कॅन्डलवरती एंट्री घ्यायचं टाळायचं. बेरिश कॅन्डल आहे, मोठी कॅन्डल आहे, नेकलाईन मोठ्या कॅन्डलनं ब्रेक केलाय आणि आपल्याला हवं होती त्याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या कॅन्डलनं ब्रेक केलाय. मग या कॅन्डलवरती एंट्री घ्यायला काय हरकत? पण नाही. अशी मोठी कॅन्डल ज्या वेळेला तयार होते एकदम अशा मोठ्या कॅन्डलवरती डायरेक्ट एंट्री आपण कधी घ्यायची? कारण याच्यामुळे काय होतं लक्षात ठेवा. फास्ट मध्ये प्राइस खाली गेल्यामुळं ही सपोर्ट लेवलच्या जवळपास जाऊन पोहोचली आणि इथं एंट्री घेताना तुमच्या काय चुका होतात? तुमची सायकॉलॉजी काय होती लक्षात ठेवा. रनिंग कॅन्डलवरती तुम्ही एंट्री घेत असता त्यावेळेला तुम्ही मार्केटमध्ये एंट्री मारता, लिमिटमध्ये एंट्री टाकत नाही. तुम्ही काय करता? एंट्री मार्केटमध्ये एंट्री करता, मार्केट ऑर्डर टाकता आणि मार्केट ऑर्डर ज्या वेळेला म्हणजे घेतली जाते त्यावेळेला मार्केट ऑर्डर प्लेस केल्याबरोबर तुम्हाला लोएस्ट प्राइसवरती ऍक्टिव्ह होते. म्हणजे मार्केटमध्ये जो व्यवहार अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळते? एंट्री मिळते. पण यावेळेला काय होतं लक्षात ठेवा. या स्पीडनं प्राइस खाली आल्यानंतर तुमच्या एकदम लोएस्ट म्हणजे सगळ्यात शेवटच्या टोकाला जाऊन तुमची जवळपास काय होते? एंट्री पडते. म्हणजे तुम्हाला वाटतं
की स्पीडमध्ये चालत असते त्यावेळेला आपली एंट्री इथं कुठं होईल, पण मार्केटला मारता त्यावेळेला समजा इथे 150 असेल, 150 असेल आणि इथं तुमची 160ला तुमची एंट्री, तुम्हाला वाटत असते 150ला आपली एंट्री पडू शकेल, परंतु मार्केटमध्ये एंट्री केल्यामुळं त्या फास्ट मुवमेंटमध्ये तुमची ऑर्डर प्लेस होऊन त्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन एक्झिक्यूट होण्यामध्ये जी प्राइस अवेलेबल असेल त्या प्राइसला तुम्ही काय होता, तुमची ऑर्डर प्लेस केली आणि मग हाय लोएस्ट प्राइसला तुम्ही जाता आणि तिथून मग जवळपास समजा जर सपोर्ट असेल तर तुमचं रिस्क रिवॉर्ड बसत नाही. तुमचं रिस्क रिवॉर्ड काय होत नाही, बसत नाही. कारण याच्यावरती तुमचा स्टॉप लॉस कुठं असणार आहे, आपण स्टॉप लॉसची अजून चर्चा केली नाही. आपण एंट्री कुठल्या कॅन्डलवरती करायची आणि कुठल्या कॅन्डलवरती करायची नाही याचा विचार करा. आता इथं रिस्क रिवॉर्ड बसत नाही. मी सांगितलं पाठीमागचं कारण काय की रिस्क म्हणजे मोठी जास्त होते आणि त्या तुलनेमध्ये तुम्हाला मिळणारं टार्गेट हे कमी असतं. मग या ठिकाणी तुम्ही काय करायचं लक्षात घ्या. अशी कॅन्डल ज्या वेळेला तयार होते त्यावेळेला पुलबॅकची वाट बघायची. आपण काय करायचं आहे, पुलबॅकची वाट बघायची. पुलबॅक म्हणजे काय, प्राइस काय होते इथून परत वरच्या दिशेने जाते आणि परत खाली आला. ज्यावेळेला हा पुलबॅक होतो आणि इथून रिजेक्शन घेऊन प्राइस खाली जायला लागते त्यावेळेला तुम्ही मार्केटमध्ये परत एंट्री, त्यावेळेला तुम्ही काय करा, कारण मार्केटचं नेचर काय आहे, मार्केट खाली येताना सुद्धा याच पद्धतीने खाली येत असतं. खाली येतं वरती जातं, खाली येतं वरती जातं, खाली येतं वरती जातं. या पद्धतीनं मार्केट काय होत असतं, डाऊन साईडला येत. आता या दोन गोष्टी घडल्या. आता इथं दोन गोष्टी काय बघितल्या आपण, ब्रेकडाऊन करणारी कॅन्डल ही स्ट्रॉंग कॅन्डलनं, बेरिश कॅन्डलनं ब्रेकडाऊन दिला पाहिजे, नंबर 1. दुसरी बाजू त्याच्यात काय बघितली आपण की ही ब्रेकडाऊन करणारी कॅन्डल जर फार मोठी असेल तर या रनिंग कॅन्डलवरती आपण ट्रेड घ्यायचं नाही. मुळात कुठल्याच रनिंग कॅन्डलवरती घ्यायचं नाही, क्लोजिंग नंतरच घ्यायचं आहे. परंतु मोठी कॅन्डल जर तयार झालेली असेल तर अशा वेळेला आपण पुलबॅकची वाट बघायची. आपण पाठलाग करून, प्राइसचा पाठलाग करून त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची नाही. कारण असं केलं तर आपण रिस्क वरती येऊ शकतो किंवा आपलं नुकसान होऊ शकतं. आता कॅन्डल समजल्या की कुठल्या कॅन्डल्स वरती आपण त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची. स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल असली पाहिजे, नेहमीपेक्षा जरा चांगल्या पद्धतीची कॅन्डल त्या ठिकाणी आपण एंट्री घेऊ शकतो. आता हे झालं अग्रेसिव्ह ट्रेडरच्या बाबतीत. ब्रेक झाल्याबरोबर मार्केटमध्ये काय करतात, म्हणजे कन्फर्मेशन मिळालं, कॅन्डल क्लोज झाली खालच्या साईडला, तिथं एंट्री घ्या, अग्रेसिव्ह ट्रेडर झाले. आता जर तुम्हाला सुरक्षितपणे मार्केटमध्ये एंट्री करायची असेल, मार्केटमध्ये सुरक्षित एंट्री करायची असेल तर ज्या वेळेला प्राइस खाली येते, इथं क्लोजिंग देते आणि रिटेस्ट करण्यासाठी प्राइस वरती जाते. बऱ्याच वेळेला प्राइस ही रिटेस्टसाठी अगेन्स्ट जाते. एखादा स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक करते त्यावेळेला रिटेस्ट होत असतं. रिटेस्ट केल्याखेरीज प्राइस खाली जात नसते. बऱ्याच वेळेला 80 ते 85% वेळेला मार्केट काय करतं, रिटेस्ट करतं. म्हणजे प्राइसनं ब्रेक केल्यानंतर मग ही रिटेस्टसाठी प्राइस वरती का जाते याच्या पाठीमागे एक कारण आहे. याच्या पाठीमागे एक कारण काय कारण आहे, जे बायर आहे त्या बायरांचा स्टॉप लॉस काय असतो, खाली असतो. नेकलाईनच्या खालच्या साईडला स्टॉप लॉस असतो आणि ही जी सपोर्ट नेकलाईन असते, ही नेकलाईन यापूर्वीच्या बायरांच्यासाठी सर्वात शेवटचा सपोर्ट, सर्वात शेवटचा सपोर्ट. ही सपोर्ट लाईन ब्रेक झाली तर मार्केट डाऊन साईडला जाणार असा त्याचा अर्थ. मग बायर हा स्ट्रॉंगली असतो, नेकलाईन वरनं प्राइस काय असते, वरच्या दिशेने मुवमेंट करत असते. म्हणून
इथं ज्या लोकांचं बाईंग असतं किंवा याच्या अगोदर ज्या लोकांचं बाईंग आहे त्या बायरांचा स्टॉप लॉस काय असतो, नेकलाईनच्या खाली असतो. मग प्राइस जशी खाली येते, नेकलाईन करून ब्रेक होते, त्याबरोबर काय होतं, या ठिकाणी ज्या स्टॉप लॉस लावलेला असतो हा स्टॉप लॉस काय होतो, उडतो. म्हणजे काय होतं, जे बायर बाय करून पोझिशन घेतलेले आहेत ते बायरांचं सेलिंग वाढतं, प्रेशर वाढतं आणि इथून प्राइस काय होते, वरच्या दिशेने मुवमेंट करते. हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर तो रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट झाला आहे की नाही हे आपल्याला कशामुळे समजतं, प्राइस ज्यावेळेला वर जाते आणि इथून ज्यावेळेला प्राइस परत खाली येते त्यावेळेला जो पूर्वी सपोर्ट म्हणून काम करत होता तो सपोर्ट आता काय काम करायला लागलेला आहे, रेजिस्टन्स म्हणून काम करायला, रेजिस्टन्स म्हणून काम करायला. आणि इथं घडतं काय, लक्षात ठेवा, इथं काय घडतं, ज्या वेळेला प्राइस इथं जाते त्यामुळं यापूर्वी केलेल्या बायरांचा स्टॉप लॉस उडाल्यामुळं इथं सेलर ते सेलर झाले, बायर होते ते सेलर झाले, अधिक नव्याने मार्केटमध्ये प्रवेश केलेले सेलर, याच्यामुळं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॅनिक सिच्युएशन निर्माण होते, बायरांच्या मध्ये पॅनिक सिच्युएशन निर्माण होते आणि पॅनिक झाल्यामुळं बायर काय करतात, आपापल्या पोझिशन क्लोज करायला, म्हणजेच काय करायला लागतात, सेल करायला लागतात. त्यामुळं सेलिंगचं प्रमाण वाढल्यामुळं प्राइस काय होते, खालच्या दिशेने या, सेलिंगचं प्रमाण वाढल्यामुळे, म्हणजे ज्यांचा स्टॉप लॉस आहे ते सेलर झाले, त्यांचा स्टॉप लॉस गेल्यामुळे ते सेलर मध्ये रूपांतर झाले आणि त्याच बरोबर सेलर सुद्धा त्याच्यामध्ये एंट्री होतात. त्यामुळे पॅनिक सिच्युएशन होते आणि ज्यांनी अगोदर बाईंग घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्या पोझिशन क्लोज करायला लागतात आणि जसं ते पोझिशन क्लोज करायला लागतील म्हणजे बाय घेतलेली सेल करायला लागतात, तसं ते बायरांचं सेलर झाले आणि नवीन सेलर, अशामुळं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणाची घसरण सुरू होते आणि डाऊन ट्रेंडची सुरुवात, खालच्या दिशेला मुवमेंट जायला सुरुवात होते. मग इथं ज्यावेळेला आपण आता सेकंड एंट्री म्हणतोय आपण, कुणाची, सुरक्षित एंट्री. सुरक्षित एंट्री कधी, आता या ठिकाणी ब्रेक होतोय, होऊ द्यायचं, घाई करायची नाही. आपण इथं कॅन्डल काय करते, ही नेकलाईन ब्रेक करते, नेकलाईन ब्रेक करते, नेकलाईन ब्रेक करू द्यायचं. त्याच्यानंतर प्राइस पुन्हा ज्या वेळेला इथं जाते, इथं जाऊन प्राइस इथं येते आणि हा लो ब्रेक करून प्राइस खाली जाते. इथं जाताना तुम्ही डायरेक्ट एंट्री घेऊ शकता आणि इथं घेतलेली एंट्री ही अगदी परफेक्ट एंट्री असते आणि अधिक सुरक्षित असते. याच्यामुळे दोन गोष्टी घडतात, जे डायरेक्ट एंट्री घेणार त्यांचा स्टॉप लॉस आणि तुमचा स्टॉप लॉस, म्हणजे रिस्क जी असते रिस्क सुद्धा कमी झालेली असते, ती स्टॉप लॉसच्या बाबतीत आपण बघतो. पण या ठिकाणी मग इथं रिजेक्शन मिळाल्यानंतर तुम्ही इथं एंट्री घेतल्यानंतर मार्केट काय होतं, डाऊन ट्रेंडला जायला, खालच्या दिशेनं मुवमेंट. म्हणजे एंट्रीची जागा समजली आपल्याला. अग्रेसिव्ह एंट्री कुठं घेतील, डायरेक्ट ब्रेक, नेकलाईन ब्रेक करणारी स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाल्यानंतर त्याच्या क्लोजिंगला अग्रेसिव्ह एंट्री ट्रेडर घेतील आणि त्याच्यामध्ये एंट्री घेतील. आणि जर सुरक्षित एंट्री घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, थोडा वेळ थांबावं लागेल आणि प्राइस वरच्या दिशेनं जात आहे आणि तिथून रिजेक्शन घेऊन प्राइस पुन्हा खाली यायला लागले की मग तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडमध्ये सुरक्षित एंट्री घेऊ शकता आणि मग त्या ट्रेडमध्ये तुम्ही राहू शकता. ही झाली सेकंड टाइम. ह्या दोन झाल्या. आता लक्षात घ्या सर. हा सर, बोला. मार्केट मग आता डाऊन ट्रेडला चाललं का, म्हणजे रिटेस्ट झाल्यानंतर? हा, रिटेस्ट जाऊन ज्यावेळेला परत खाली जायला लागतं त्यावेळेला डाऊन ट्रेड सुरुवात झाली. ज्यावेळेला नेकलाईन ब्रेक होते, लक्षात घ्या, ही नेकलाईन ब्रेक होते त्यावेळेला काय झालेले असते, डाऊन ट्रेंडची सुरुवात झालेली असते. फक्त ही ज्यावेळेला प्राइस टेस्ट करून परत खाली येते, म्हणजे जो सपोर्ट होता पूर्वीचा तो सपोर्ट रेजिस्टन्स झालाय की नाही हे आपल्याला कशामुळे समजतं, इथं प्राइस जाते पण या नेकलाईनच्या वरती प्राइसला जाता येत नाही, तर रिजेक्शन मिळतं आणि प्राइस खाली येतं. म्हणजे ती काय करायला लागली, आता रेजिस्टन्स म्हणून काम करायला लागली, प्राइसला तटवायला लागली, तिथून प्राइस खाली जायला लागते. त्यामुळं डाऊन ट्रेंडची सुरुवात. हा भाग. आता इथं एंट्रीच्या जागा सांगितल्या.
आता याच्या पुढचा तिसरा भाग म्हणजे काय? तिसरा भाग म्हणजे आपण पहिला काय बघितलं, पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं की चार्टवरती हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार कसा होतो त्याची प्रक्रिया समजून घेतली. दुसऱ्या भागामध्ये आपण काय समजून घेतलं की त्या ट्रेडवरती एंट्री आपण कुठे घेणार आहोत, त्या एंट्रीची जागा कोणती हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला, एक चार्ट पॅटर्न समजला, त्याच्यानंतर एंट्रीची जागा समजली. एंट्री आणि त्याच्या अगोदर एंट्री घेण्या अगोदर सुद्धा या पॅटर्नचा अनालिसिस करताना काय बघितलं की आपल्याला काय नजरेनं बघायचं आहे ते बारकावे तुम्हाला चार्ट जास्तीत जास्त बघितल्यानंतर लक्षात येणार आहे. लगेचच्या लगेच तुम्हाला आत्ताच्या आता बघितलं सांगितलं त्याप्रमाणे उद्यापासून मला ते बारकावे दिसतील असं होणार नाही. थोडासा वेळ तुम्हाला द्यावा लागेल, त्याच्यानंतर त्यातले बारकावे तुमच्या लक्षात येईल. एक झालं. आता याच्यानंतर पुढं लक्षात घ्या, पुढं काय घडतं की आपला आता स्टॉप लॉस म्हणजे या चार्ट पॅटर्नवरती आपण आता ट्रेंड न घेता आपण काय बघू, फक्त चार्ट पॅटर्न बघू. तिथं चार्ट पॅटर्नवरती असा तयार झाला ही नेकलाईन, इथं काय झाली, कॅन्डलनं ब्रेकडाऊन गेला. आपण काय बघायचं आहे आता, स्टॉप लॉस. आपली एंट्री कन्फर्म झाली, आपण एंट्री घ्यायचं ठरले, दोन्ही पद्धतीने एंट्री आपल्याला घेता येऊ शकतात हे पाहिलं आपण. आता घेतलेल्या ट्रेडची रिस्क आपण कुठे ठेवणार आहोत, म्हणजे आपला स्टॉप लॉस आपण कुठे लावायचा आहे. हा टेक्निकल स्टॉप लॉस कुठं असतो लक्षात घ्या, हा जो राईट शोल्डर असतो, म्हणजे या नेकलाईन ब्रेक केल्यानंतर अग्रेसिव्ह एंट्री घेणारे जे आहेत, अग्रेसिव्ह एंट्री इथं होते, यांचा स्टॉप लॉस कुठं राहतो, इथं राहतो. हा स्टॉप लॉस राहतो, म्हणजे राईट शोल्डरच्या वरती स्टॉप लॉस त्या ठिकाणी लावला. हा कुणाचा, अग्रेसिव्ह ट्रेडरचा. जे अग्रेसिव्हपणे ट्रेड नेकलाईन ब्रेक झाल्यानंतर क्लोजिंग करणाऱ्या कॅन्डलवरती डायरेक्ट एंट्री घेतात, त्या लोकांचा स्टॉप लॉस कुठं राहील, या राईट शोल्डरच्या वरच्या. आणि त्याच्यानंतर जे सुरक्षित एंट्री घेतात, सुरक्षित एंट्री कशी घेतोय आपण, इथं घेतो, इथून खाली आल्यानंतर ही ब्रेक केल्यानंतर आपण एंट्री घेतो, ही झाली सुरक्षित एंट्री. याची एंट्रीचा स्टॉप लॉस कुठं असणार आहे, याचा जो पूर्वीचा स्विंग हाय असेल, म्हणजे जिथून प्राइस रिजेक्शन घेऊन आली या ठिकाणी त्याचं काय असणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यासाठी आपल्याला पेशन्स पाहिजे, नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं, इथं पेशन्स चुकतात. म्हणजेच काय, ही कॅन्डल रेड तयार झाल्यानंतर आपल्या हातून चान्स गेला ही मानसिकता आपली तयार होते, आणि मग याच्यानंतर तयार होणाऱ्या लगेच या कॅन्डलवरती आपण ट्रेडमध्ये एंट्री घेतो, आणि बऱ्याच वेळेला आपली एंट्री फसण्याची किंवा याच्यानंतर फॉल्स ब्रेकआउट होण्याची सुद्धा शक्यता, ब्रेकआउट फेल जाण्याची शक्यता, फेक ब्रेकआउट म्हणतो आपण, फेक ब्रेकडाऊन म्हणतो, तो फेक ब्रेकडाऊन या ठिकाणी होण्याची शक्यता, तो काय होण्याची असते, फेक ब्रेकडाऊन होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण काय विचार करायचा आहे, आपण जर रिटेस्टवरती आपल्याला एंट्री मिळाली तर त्या रिटेस्टवरती एंट्री घेतल्यानंतर त्याचा स्टॉप लॉस सुद्धा आपला काय राहतो, छोटा राहतो. हा स्टॉप लॉस सुद्धा काय राहतो, छोटा राहतो, आणि अगदी सुरक्षितपणे ट्रेड कन्फर्म झाल्याचं सिग्नल मिळतात. लगेच मार्केटमध्ये लक्षात घ्या, असं आलं की असं लगेच कधी एकमेकाच्या विरोधात जात नसतं. हे कधी घडत असतं, ज्यावेळेला साईडवेज मार्केटमध्ये असतं किंवा मार्केटमध्ये काही पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली, काही वेळेला मार्केटमध्ये न्यूज आली, अशा वेळेला मार्केटमध्ये व्होलाटाईल निर्माण होऊ शकते. त्यावेळेला असे स्विंग फास्ट तयार होऊ शकतात. परंतु इतर वेळेला मात्र मार्केटमध्ये जे ट्रेड तयार होतात ते लगेचच्या लगेच अगेन्स्ट जात नसतात. आपण एखादी ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल, तर एखादी ग्रीन कॅन्डल आपल्याला स्ट्रॉंग दिसले म्हणून लगेच आपण त्याच्यावरती बाय करायचं असं नाही होत. लगेच मार्केट वरच्या दिशेनं जात नाही, लक्षात ठेवा. ज्यावेळेला हा इथं कन्फर्म होतो त्यावेळेला डाऊन ट्रेंडची सुरुवात होतेच, म्हणजे प्राइस काय होते, खाली जाय. आता याचे दोन्ही स्टॉप लॉस बघितले आपण. अग्रेसिव्ह एंट्री घेणाऱ्याचा स्टॉप लॉस
हा राईट शोल्डरच्या वरच्या साईडला आपण लावायचा आणि सुरक्षितपणे जे एंट्री घेणार आहेत त्यांचा कुठला प्रिव्हियस हाय म्हणजे अगोदरचा एंट्री घेण्या अगोदरचा जो हाय असेल म्हणजेच इथं असणार आहे या ठिकाणी तुम्ही काय करू शकता स्टॉप लॉस लावू शकता सुरक्षित एंट्री. आणि एंट्री कुठं असणार आहे मात्र तुमची इथनं प्राइस वरती जाऊन नंतर ज्या वेळेला ब्रेक होते याचा लो ब्रेक होतो त्याच्यानंतर तुमची एंट्री होते तिथे एंट्री. आता इथं लक्षात घ्या ह्या दोन गोष्टी घडतात हा. काही वेळेला असं तुम्ही सांगितला आम्ही थांबलो परंतु प्राइस काय झाली इथनं खाली गेली आणि आम्हाला एंट्रीचा चान्स मिळाला. घडू शकते मार्केट आहे कुणाच्या हातामध्ये नाही अशी एंट्री आपल्या हातातून गेली तरी चालते. तुम्ही निरीक्षण करताना ह्या गोष्टी लक्षात येते. लक्षात ठेवा निफ्टी बँक निफ्टीमध्ये ज्या वेळेला अशा पद्धतीच्या मुवमेंट तुम्ही चेक करत असता त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील की असं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला पेशन्सनं काम घ्यायचं असतं. तुम्ही थांबायचा तुमच्या हातातून एंट्री गेली तर हरकत नाही. एखादी एंट्री तुमच्या हातातून मिस झाली तर हरकत नाही पण चुकीची एंट्री घेता कामा. योग्य एंट्रीवर तुमचा स्टॉप लॉस गेला तिथं रिस्क तुमची गेली काय हरकत नाही पण चुकीची एंट्री घेऊन आपण नुकसान घ्यायचं. याच्यासाठी आपण पेशन्सनी काय बघायचंय वाट बघायची आणि समजा प्राइस वर येऊन मग जर आपल्या आता मग इथंच्या इथं लगेच टच करून अशी वाट बघत बसायची. हे पण तुम्हाला सांगतो म्हणजे प्राइस काय होते इथून समजा आता वर गेली इथं टचच झाली पाहिजे. बऱ्याच वेळा टच करून येतो तो पार्ट वेगळा परंतु त्याच्या जवळपासून जर रिजेक्शन घेतलं तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो. पण प्राइस वरती जाऊन स्विंग तयार करून खालच्या साईडला आली पाहिजे अशा वेळेला आपण त्या ट्रेडमध्ये एंट्री घेऊ शकतो. आता एंट्री घेतली दोन्हींचे स्टॉप लॉस पाहिले आपण. आता चौथा महत्वाचा पार्ट कुठला राहिला आपला टार्गेट. चौथा पार्ट कुठला आपला टार्गेट. आता या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती आपण ज्या वेळेला एंट्री घेतो त्यावेळेला लक्षात घ्या हा हेड अँड शोल्डर झाला हा एच शोल्डर एल एस हे एच हेड आणि आर एस राईट शोल्डर. आता हा हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला तो कन्फर्म झाला नेकलाईन ब्रेक केली त्याच्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंट्री घेतली ट्रेड फिक्स केला. सुरक्षित असू दे किंवा ॲग्रेसिव्ह असू दे या दोन्ही पद्धतीनं आपण मार्केटमध्ये ट्रेडमध्ये काय घेतली एंट्री घेतली. आता एंट्री घेतल्यानंतर आपलं टार्गेट कुठंपर्यंत ठेवायचं या चार्टवरती आपण ट्रेड तर घेतला पण आपण घेणारं टार्गेट ते काय असणार आहे आपण टार्गेट किती घेऊ शकतो याच्यावर याचाही विचार आपल्याला करावा. याचा सुद्धा आपल्याला काय करायचा आहे विचार करावा. मग हा विचार आपण कसा करायचा किंवा हे टार्गेट आपण कसं ठरवायचं तर याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो टार्गेट हे दोन प्रकारे आपल्याला काय केलं जातं सेट केलं. टार्गेट सुद्धा ज्या पद्धतीनं एंट्री आपण दोन पद्धतीने घेतो स्टॉप लॉस दोन पद्धतीनं लावतो अगदी त्याच पद्धतीनं आपण टार्गेट लावत असताना सुद्धा प्राइस प्रोजेक्शन ट्रेड प्रॉफिट असं लावलं जातं. म्हणजे आता ते आपण त्या टेक्निकल भाषेमध्ये वर्ल्डमध्ये न जाता आपण काय समजून घेऊ एका पद्धतीनं आपल्याला टार्गेट लावलं जातं. पहिली पद्धत काय की याच्यामध्ये नेकलाईन पासून हेड पर्यंत नेकलाईन पासून हेड पर्यंत जितका डिस्टन्स आहे तितकंच डिस्टन्स खालच्या साईडला काय करायचंय प्राइस प्रोजेक्शन टार्गेट याला म्हणतात. प्राइस प्रोजेक्शन टार्गेट असं म्हणतो याला. हे जे टार्गेट आहे हे नेकलाईन पासून हाय पर्यंत जितकं डिस्टन्स आहे जितकं अंतर आहे तितकंच अंतर नेकलाईन पासून खालच्या साईडला सेट करणे म्हणजे हे झालं प्रोजेक्शन प्राइस प्रोजेक्शन टार्गेट. इतकं टार्गेट तरी आपल्याला मिळतं असा या पॅटर्नचं काय आहे वैशिष्ट्य आहे.
इतकं टार्गेट आपल्याला मिळतं. ही झाली टार्गेट मिळवण्याची पहिली पद्धत. आणि दुसऱ्या पद्धतीनं, दुसरी पद्धत कुठली? ट्रेलिंग स्टॉप लॉस. आता ट्रेलिंग स्टॉप लॉस हे प्रॉफिट कसं घ्यायचं आहे किंवा टार्गेट कसं अचीव्ह करायचं आहे? पहिल्या पद्धतीमध्ये आपण काय केलं की वरच्या साईडला हेड पर्यंत जे नेकलाईन पासूनचं डिस्टन्स राहतंय तितकंच डिस्टन्स आपल्याला पहिल्या टार्गेट प्रमाणे लावता येतं, पहिल्या पद्धतीप्रमाणे. दुसऱ्या पद्धतीबद्दल लावताना आपण ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करायचा. ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करायचा म्हणजे काय की ज्या वेळेला तुम्ही ट्रेडमध्ये एंट्री घेता आणि त्याच्यानंतर तुमचा ट्रेड प्रॉफिटमध्ये कन्वर्ट होतो, तुम्ही प्रॉफिटमध्ये जाता, त्यावेळेला प्रॉफिटमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमचं स्टॉप लॉस काय करायचं आहे? एसएल म्हणजेच काय? स्टॉप लॉस शिफ्ट करायचं आहे. ट्रेड प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर प्रत्येक स्विंगच्या हाय वरती तुमचा स्टॉप लॉस काय करत जायचा आहे? शिफ्ट करत जायचं आहे. म्हणजे जसं मार्केट खाली जाईल तसं तुम्ही काय करायचं आहे? तुमचा जो स्टॉप लॉस आहे हा जो स्विंग लो तयार झालेला असतो त्या ठिकाणी शिफ्ट करत जायचं, खालच्या साईडला शिफ्ट करत जायचं. याच्यामुळे काय घडतं लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करता म्हणजे तुम्ही सारखा स्टॉप लॉस तुमचा हलवता आणि प्रोजेक्शन म्हणजे प्राइस प्रोजेक्शन टार्गेटमध्ये काय करता? जिथं तुम्ही लावलेला आहे त्या ठिकाणचा स्टॉप लॉस तुमचा तसाच राहतो आणि खालच्या साईडला तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता, फिक्स टार्गेट पर्यंत. एवढं आपण त्याच्यामध्ये घेतो. आता दुसरं जे लावतो आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस, याच्यामध्ये आपण काय करतो आहोत? पार्शली प्रॉफिट बुकिंग करतोय. म्हणजे काही प्रमाणामध्ये समजा इथं तुम्ही 100 क्वांटिटी घेतली असती तर तुम्ही काय करू शकता? पहिल्या टार्गेटमध्ये पोहोचल्यानंतर, पहिल्या टार्गेट किंवा प्रॉफिटमध्ये पोहोचल्यानंतर 50% क्वांटिटी तुम्ही काय करू शकता? सेल करू शकता. सॉरी, शॉर्टची पोझिशन आहे ना, बुक करू शकता म्हणा आपण. 50 क्वांटिटी काय करू शकतो आपण? बुक करू शकतो. राहिल्या 50% क्वांटिटी, त्याच्यानंतर त्या 50% राहिलेल्या क्वांटिटीवरती तुम्ही काय करायचं आहे? स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं. याचं कारण काय सांगतो लक्षात घ्या. एकदा ट्रेंड सुरू झाल्यानंतर तो ट्रेंड किती काळ चालू राहील हे आपण सांगू शकतो. कुठपर्यंत जाऊ शकेल आपण सांगू शकतो. त्यामुळं हा जो ट्रेंड चालू झालेला आहे त्या ट्रेंडमध्ये आपल्याला जास्तीत जास्त वेळ राहण्याची संधी आपल्याला कशामुळे मिळते? या ट्रेलिंग स्टॉप लॉस मिळते. 2 नंबरचा जो स्टॉप लॉस आहे या 2 नंबरच्या ट्रेलिंग स्टॉप लॉसमुळे आपल्याला एका ट्रेडमध्ये, ट्रेंडिंगमध्ये, मार्केट ट्रेंडिंग आहे आणि त्या ट्रेडमध्ये सुरुवातीला तुम्ही त्यामध्ये एंट्री केलेली आहे, त्याच्यातले पार्शली प्रॉफिट तुम्ही बुक केलेला आहे आणि उरलेल्या 50% क्वांटिटी तुम्ही त्याच्यामध्ये सोडून दिलेला आहे. त्या स्टॉप लॉस ट्रेल करत घेऊन चाललेला आहे. जोपर्यंत स्टॉप लॉस जाणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या ट्रेडमध्ये राहणार आणि मग जोपर्यंत ट्रेड मधला स्टॉप लॉस जात नाही तोपर्यंतचा जितका अंतर असेल तितकं अधिकचं प्रॉफिट तुम्ही त्याच्यामध्ये बुक करू शकता. म्हणजे एखादा ट्रेड जर खूप लांबपर्यंत चालला, खूप काळापर्यंत चालला तर या मोठ्या ट्रेडमध्ये थांबण्याची संधी तुम्हाला या ट्रेलिंग स्टॉप लॉस मध्ये मिळते. म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट तुम्हाला मल्टिपल ट्रेड करून आपण अडकण्यापेक्षा अशा एखाद्या चांगल्या ट्रेडमध्ये जर आपल्याला चांगला ट्रेड मिळाला, ट्रेंडिंग टोन मिळाला आणि एकदा जर ट्रेड स्ट्रॉंगली चालू झाला तो बऱ्याच काळापर्यंत जाऊ शकतो. तुम्हाला चांगलं टार्गेट त्याच्यामध्ये देऊ शकतं. किंवा जास्तीत जास्त प्रॉफिट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करावा किंवा याच्यामुळे तुम्हाला
करता येऊ शकतं. याच्यामुळे एक होतं पार्शली प्रॉफिट तुम्ही बुकू शकता. म्हणजे काही ना काही समजा रिव्हर्स आला, तुमचा स्टॉप लॉस गेला, याच्या अगोदर इथं तुम्ही काही प्रॉफिट बुक केलं आणि तुमचं प्रोजेक्शन टार्गेट कुठं आहे, इथं आहे. याच्यानंतर प्राइस वरती गेली रिव्हर्स आणि तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल केलेला स्टॉप लॉस गेला, काही हरकत नाही. तुमची 50% प्रॉफिट तुम्ही बुक केलेला, हरकत नाही. काही ना काही प्रॉफिट तुम्ही बुक करून मार्केटमधून बाहेर. आणि समजा जर तो ट्रेड कंटिन्यू राहिला तर सुरुवातीला काही प्रॉफिट तुम्ही बुक केलेला आहे आणि उर्वरित प्रॉफिटच्या त्या ट्रेडमध्ये तुम्ही राहिले. जोपर्यंत एसएल हा हिट होत नाही, स्टॉप लॉस तुमचा हिट होत नाही, तोपर्यंत त्या ट्रेडमध्ये तुम्ही टिकून राहता. म्हणजे मोठं टार्गेट तुम्हाला या ट्रेलिंग स्टॉप लॉसमुळे घेता येईल. अशा पद्धतीनं ओव्हरऑल या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नमध्ये 4 भागामध्ये आपण याचं सूक्ष्म अध्ययन समजून घेतला. काय समजून घेतलं की हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न जो बेरिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न आहे तो तयार कुठं होतो, त्याची जागा कोणती, तो तयार होण्यापूर्वीचा ट्रेंड काय आहे, ते जो हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार होतो तो ओळखायचा कसा हेही आपण पाहिलं. त्या ठिकाणी ज्या मुवमेंट येतात त्या मुवमेंट किंवा जे स्ट्रक्चर तयार होत असतं ते स्ट्रक्चर आपण बायर आणि सेलरच्या नजरेतून कसं समजून घेतलं हे पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार झाला परंतु तो प्रभावीपणे काम करू शकेल की नाही याचे बारकावे आपण. कुठला हेड अँड शोल्डर पॅटर्न हा चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देऊ शकतो याच्यासाठी काही कसोटी लावतो आणि तिथं जे काही निरीक्षण आपल्याला करायचं आहे ती निरीक्षण आपण पाहिजे. हे काय आपण पाहायचं आहे. हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार झाला म्हणजे लगेच आपण ट्रेड घेतलं असं होत नाही. आपण त्या चार्टचं डिटेल बघितलं, त्याचे बारकावे विचारात काय यायचे ते बघितलं की उजव्या साईडचा जो राईट साईडचा शोल्डर तयार होतो आहे तो शोल्डर कशा पद्धतीनं तयार झाला पाहिजे. हायच्या वरती जर तो राईट शोल्डर तयार झालेला असेल, हेडच्या वरती जर तो हाय तयार झालेला असेल तर अशा ट्रेडमध्ये आपण ट्रेड घेणार नाही, तो ट्रेड टाळणार आहोत. राईट शोल्डर तयार होण्यासाठी जास्त वेळ लागणार असेल तरी सुद्धा आपण अशा पद्धतीचा ट्रेड टाळणार आहोत. जर समजा 50% म्हणजे हेडची जी उंची आहे, जो हाय आहे त्याच्या प्रमाणामध्ये राईट शोल्डर जो तयार होतो तो हाय तयार होतो, 50% पेक्षा जास्त जर हाय तयार झाला तरी सुद्धा आपण अशा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती ट्रेड घेणार आहोत. म्हणजे कुठल्या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती आपण ट्रेड टाळणार आहोत हे आपण हे समजून घेतो. आणि त्याच्यानंतर मग हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न परफेक्ट शोधला, एक चांगला हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आपण निवडला, मग त्याच्यावरती आपण ट्रेड कुठे घ्यायचा, कोणत्या कॅन्डलवरती आपण ट्रेड घ्यायचा, ब्रेक करणारी कॅन्डल कशी असली पाहिजे, मोठी कॅन्डल झाली तर आपण त्याच्यावरती ट्रेड कसा घ्यायचा की नाही करायचा याचा विचार. त्याच्यानंतर याच्यामध्ये या ट्रेडमध्ये एंट्री करत असताना 2 वेगवेगळ्या पद्धतीने एंट्री केली जाते. एक अग्रेसिव्ह पद्धतीने एंट्री करायची असेल तर आपण ती कुठं करू शकतो ते पाहिजे. सुरक्षित एंट्री आपल्याला करायची असेल तर त्याची जागा कुठं आहे, कुठं आपण ती एंट्री करू शकतो ते आपण त्याच्या एंट्रीची जागा शोधल्यानंतर स्टॉप लॉस आपण कुठे ठेवायचा त्या स्टॉप लॉसचा सुद्धा विचार केला. सुरक्षित एंट्री किंवा अग्रेसिव्ह एंट्री घेणाऱ्यांचा स्टॉप लॉस कुठं असणार आणि सुरक्षितपणे ट्रेडमध्ये एंट्री घेणाऱ्या लोकांचा ट्रेडरांचा स्टॉप लॉस कुठं असेल त्या दोन्ही जागा आपण. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती ट्रेड घेतल्यानंतर आपल्याला मिळणारं टार्गेट आपण कसं सेट करायचं त्याच्या 2 पद्धती पाहिल्या. त्यातील एक म्हणजे प्राइस प्रोजेक्शन टार्गेट. याच्यामध्ये नेकलाईन ते हेड यापर्यंत जे डिस्टन्स असतं तितकंच अंतर खालच्या साईडला सेट केल्यानंतर आपल्याला पहिलं टार्गेट किंवा इतकं टार्गेट आपल्याला मिळू शकतं अशा पद्धतीनं टार्गेट आपण सेट करू शकतो. हा भाग. टार्गेट बुकिंगची दुसरी पद्धत आपण स्वीकारली काय, ट्रेलिंग स्टॉप लॉस पद्धतीचा वापर. म्हणजे आपण घेतलेल्या ट्रेडिंग प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर पहिल्या टार्गेट पर्यंत गेल्यानंतर पार्शली प्रॉफिट बुक करून उर्वरित क्वांटिटी आपण
ट्रेलिंग स्टॉप लॉसच्या सहाय्याने ट्रेंडच्या अखेरपर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे एखाद्या ट्रेंडमध्ये जास्त काळामध्ये थांबण्याची सुद्धा आपल्याला कशामुळे मिळतं, या ट्रेलिंग स्टॉप लॉसमुळे घेतो. अशा पद्धतीनं आपण या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती चांगल्या पद्धतीचा ट्रेड घेतो. आता दुसरी याच्यामध्ये निरीक्षण कसं आहे लक्षात ठेवा, ज्या वेळेला अशा पद्धतीचा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार होत असतो, त्याच्यासाठी तयार होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर मिळणारं टार्गेट सुद्धा तुम्हाला खूप मोठं. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. कारण ट्रेंड रिव्हर्सल आहे, कन्फर्मेशन आहे. ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल देणाऱ्या कॅन्डल्स आपण बघितल्या, सिंगल कॅन्डल, डबल कॅन्डल स्टिक पॅटर्न, 3 कॅन्डल पासून तयार झालेले पॅटर्न बघितले. याच्यातून ट्रेंडच्या सुरुवातीला आपल्याला बसता येत होतं, परंतु त्याच्यामध्ये असणारे धोके सुद्धा अधिक प्रमाणामध्ये, त्याच्यापेक्षा सुरक्षितपणे आपल्याला या ठिकाणी असं रिअर केसमध्ये आपल्याला काय मिळतात, हे ट्रेड मिळू शकतात. आता याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक टाइम फ्रेमवरती तुम्हाला याच्यावरती ट्रेड करता येतो किंवा असे पॅटर्न तुम्हाला मिळतात. 5 मिनिटाच्या, 15 मिनिटाच्या, 1 तासाच्या, आवरली टाइम फ्रेमवरती, डेली टाइम फ्रेमवरती, विकली टाइम फ्रेमवरती, याच्यामध्ये तुम्हाला असे पॅटर्न सगळ्या टाइम फ्रेमवरती हे चार्ट पॅटर्न तुम्हाला बघायला. आणि याच्या पलीकडे जाऊन जसं तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवरती जाल तसा याचा इफेक्ट सुद्धा तुम्हाला मोठा बघायला मिळतो. याचा इफेक्ट सुद्धा, प्रभाव सुद्धा मोठा बघायला लागतो किंवा त्याची अॅक्युरेसी तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमवरती अधिक प्रमाणामध्ये दिसेल आणि छोट्या टाइम फ्रेमवरती याची अॅक्युरेसी तुम्हाला कमी दिसेल. कुठल्याही चार्ट पॅटर्न असू दे किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न असू, तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवरती ज्या वेळेला जाता त्या टाइम फ्रेमवरती त्याची अॅक्युरेसी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर हा होता मित्रांनो हेड अँड शोल्डर कॅन्डलस्टिक पॅटर्न, बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता याच्या अगेन्स्ट जो तयार होतो तो असतो इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न. याच्या व्हाईस वर्सा, म्हणजे जे पॅरामीटर्स आपण चार्ट तयार होण्यासाठी पाहिले हेड अँड शोल्डर, अगदी त्याच्या उलटे सगळे नियम आपण इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर या चार्ट पॅटर्नवरती लावायचे आहेत. उद्या जाता जाता आपण त्या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नच्या बाबतीत थोडीशी इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नच्या बाबतीत ओझरती माहिती घेऊ आणि उर्वरित भागामध्ये आपण चार्टची काही उदाहरणादाखल त्या ठिकाणी पाहू आणि उद्या हा चार्ट पॅटर्न आपला पोर्शन तिथं संपू. आजचा हा भाग समजला. एकच चार्ट पॅटर्न आपल्याला 1 तासाला कंप्लीट करता आला. फक्त ह्याच्या व्हाईस वर्सा उद्याचा 5 मिनिटामध्ये आपल्याला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न संपवायचा आहे. याच्या व्हाईस वर्सा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न, सगळे उलटे नेम याला. ओके.